रोहित शेखर यांच्या पत्नीला अटक करण्यात आलेली आहे। अजून एक महत्त्वाची बातमी येते, दिल्ली क्राइम ब्रांचने ही अटक केलेली आहे। रोहित शेखरची पत्नी अपूर्वा हिला अटक करण्यात आली। आज दुपारी क्राइम ब्रांचने या संदर्भात पत्रकार परिषद घेऊन अधिक माहिती देईल। मात्र अपूर्व आज दुपारी गुन्हे शाखा पत्रकार परिषद घेऊन या संदर्भातली माहिती देईल। अपूर्वा तिचं नाव आहे, रोहित शेखर यांची पत्नी जिला अटक करण्यात आली। क्राइम ब्रांच कडून ही अटक करण्यात आलेली आहे। अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास यांच्याकडून। प्रशांत, काय अधिक माहिती मिळते? खास करून रोहित शेखरच्या पत्नीला अटक करण्यात आलेली आहे। ज्या पद्धतीने माहिती मिळाली आहे या संदर्भात 2:30 वाजता दिल्ली क्राइम ब्रांच जे प्रमुख आहेत ऍडिशनल एसपी ते या संदर्भात राजीव रंजन त्या संदर्भात माहिती देणार आहे की यामध्ये काय काय पुरावे सापडलेले ज्याच्या आधारावरती कारवाई करण्यात आली आहे। पण महत्वाचं म्हणजे जर बघितलं आपण ज्या पद्धतीनं त्यांची हत्या झाली होती, कारण की त्या अचानक त्यांचे मृत्यू झाल्यानंतर त्या पद्धतीने त्याच्या पोस्टमॉर्टम रिपोर्ट आला, त्या रिपोर्ट नंतर त्यांचा गळा दाबून हत्या करण्यात आल्याची माहिती प्राप्त झालेली आहे। आणि त्याच आधारावरती गेल्या 2 दिवस साधारणतः रोहित शेखरच्या पत्नी आहे अपूर्वा यांची चौकशी करण्यात आली आणि त्यानंतर अपूर्वा तिवारीला अटक करण्यात आलेली आहे। आणि या संदर्भात इतर जे खुलासे आहे ते 2:30च्या दरम्यान ज्या पत्रकार परिषद होती दिल्ली पोलिसांची तेव्हा कळेल। पण महत्वाचं म्हणजे आताची मोठी बातमी ही आहे की रोहित शेखरची जी पत्नी आहे अपूर्वा तिवारी तिला रोहित शेखरच्या हत्या प्रकरणी अटक करण्यात आली आहे। नक्की अत्यंत महत्त्वाची ही बातमी आहे। या घडीची धन्यवाद प्रशांत। आपण